मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री स्कंद महापुराण। एक भाग आपला आलेला आहे। तर या एका भागामध्ये आपले 1 ते 5 अध्याय आहेत। तर आज दुसरा भाग मोहिनी अवतार, चंद्राचे रक्षण आणि रुद्राक्षाचा महिमा आहे। हे श्री स्कंद महापुराण जो खूप भाग्यवान आहे, ज्याच्या पदरी खूप काही जन्माचे पुण्य आहे। सर्व पुराणांमध्ये 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ स्कंद महापुराण असे हे सर्वात मोठे पुराण आहे। तर शालिनी भक्तिसागरवर हे आपले 10वे पुराण आहेत। एकूण सनातन धर्मामध्ये 18 महापुराण आहेत। तर 18 महापुराणांमधील शालिनी भक्तिसागरवर हे 10वे पुराण आपले आलेले आहे। आता 9 पुराण येऊन चुकलेले आहेत। प्लेलिस्टमध्ये तुम्ही सर्वजण जाऊन श्रवण करू शकतात। तर मागच्या व्हिडिओमध्ये समुद्र मंथनामधून जे हलाहल विष निघालं, तर ते भगवान शंकरांनी प्राशन केलं, त्यामुळे त्यांचा गळा नीळकंठ झाला। ओम नमः शिवाय या मंत्राचं आपण महत्त्व ऐकलं। त्याशिवाय शिवलीला अमृताच्या 11व्या अध्यायाचं पठण कसे करावे ते सुद्धा या पुराणांमध्ये आलेलं आहे। त्याशिवाय शिव या अक्षरांचे शिव या अक्षराचं महत्त्व किती आहे तर ते आपण ऐकले। तसेच राजास जे दशरथ राजाने का दुःख झाले आणि का आघात सहन करावा लागला, रामाच्या पादुका घेतल्या आणि बंधुप्रेमाचा महान आदर्श कसा भरताने निर्माण केला हे सुद्धा आपण महत्त्व ऐकलं। त्याशिवाय आपण रावणाला श्राप का मिळालेला होता की तुझा उद्वंश होईल हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बरेच काही शिवमहिमांचे वर्णन आपण ऐकले। तर आता आपण रुद्राक्षांचा महिमा, मोहिनी अवतार, चंद्राचे रक्षण ऐकूया। जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून आपला व्हिडिओ आपण ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। नाहीतर जय श्री महाकाल, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, नाहीतर शिव, फक्त शिव या अक्षराचं खूप काही महत्त्व आहे। शिव या अक्षराने लिहिल्याने, वाचल्याने, श्रवण केल्याने, या बोलल्याने आपल्याला नरक यातना होत नाही, सर्व पापांचा आपले नाश होते। एवढे महत्त्व या शिव 2 अक्षरांमध्ये आहे। तर आता आपण कथेला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य शु सर्वदा। श्री हरिविष्णूंची भार्या लक्ष्मीची श्रीभूती, श्रद्धा, सनेती, मेधा, विजिती, स्थिती, धृती, सिद्धी, कांती, समृद्धी, स्वाहा, स्वदा, संस्थिती, नियती, स्मृती ही 16 प्रतीके आहेत। लक्ष्मीने आपल्या पतिदेवास नमन करून आशीर्वाद घेतले। लक्ष्मी नारायणाच्या जय जयकारात पुन्हा समुद्र मंथनास सुरुवात झाली। त्यावेळी समुद्र मंथनातून धन्वंतरीची निर्मिती झाली। धन्वंतरी अतिशय तरुण व मृत्युंजय असा होता। धन्वंतरीच्या दोन्ही करकमलामध्ये अमृत कलश होता। या अमृत कलशाकडे देव दैत्य दोघेही आशेने पाहत होते। दैत्य बळजबरीने स्वभावाचे होते। त्या दैत्यांपैकी वृषपर्वा नामक दैत्याने तो महान अमृत कलश हिसकावून घेतला व पळून गेला। पळून जाताना त्या वृषपर्वाने आपले सर्व सहकार्याने पाताळात अमृत प्राशन करण्यासाठी बोलवले। सर्व दैत्य अमृत प्राशनासाठी पाताळात गेले। अमृत कलश दैत्याच्या ताब्यात गेल्यामुळे सर्व देवदेवता चिंतातूर झाले। दैत्य जर अमृत प्राशन करून अजरामर व बलवान झाले तर या सृष्टीचे भवितव्य अवघड आहे हे त्यांनी जाणले। पुढे आपल्या सर्वांना दैत्याच्या आज्ञेचे पालन करावे लागले असे सर्वजण आपसासात बोलू लागले। सर्व देव देवता या संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी श्रीनाथाकडे आले। त्या देवतांनी श्री हरी विष्णू सविस्तरपणे सांगितले। केशव म्हणाले, हे देवदेवतांनो, आपल्याला अमृत प्राशन करण्यास मिळाले नाही याबद्दल तुम्ही दुःखी होऊ नका। आता मी योग सामर्थ्याने मोहिनी अवतार धारण करणार आहे। त्या दैत्यांकडून अमृत कलश आणून देतो। या अमृत कलशावर फक्त देवतांचाच हक्क आहे। मी घेतलेल्या मोहिनी रूपाला दैत्य नक्कीच भुलतील व आपल्याला कार्यात निश्चितपणे यश मिळेल। विष्णूंचे हे बोलणे ऐकल्यानंतर सर्व देवगण आपल्या लोकी गेले। वैकुंठनाथाने आपल्याला दिव्य सामर्थ्याने मोहिनी अवतार धारण केला। त्या मोहिनीचे अनुपम सौंदर्य पाहून उर्वशी, रंभा, तिलोत्मा सारख्या अप्सरा सुद्धा लज्जित झाल्या होत्या। मोहिनी पाताळ लोकी गेली।
तेथे दैत्य अमृताच्या वाटपावरून एकमेकांशी भांडत होते. अनेक जण एकमेकांच्या हातून अमृत कलश हिसकावून घेत होते. तेथे सर्व तामस वृत्तीचे लोक असल्यामुळे सभा चांगलीच रंगली होती. काही दैत्यांनी तर सर्व सवयीप्रमाणे मद्यप्राशन केले. ही सुवर्ण संधी साधून मोहिनी म्हणाली, अरे, या कलशामध्ये एवढे काय आहे की ज्याच्यामुळे तुम्ही एकमेकांशी भांडत आहात? दैत्यांचा प्रमुख बलिराजा व त्याचे सहकारी मोहिनीचे लावण्य पाहून वेडे झाले होते. बलिराजा म्हणाला, हे परम सुंदरे, आम्हाला समुद्र मंथनातून अमृत कलश मिळाला आहे. हे अमृत आम्ही देवांना देणार नाही. आम्ही आपसातच याची वाटणी करणार आहोत. ही वाटणीवरून आमच्यात भांडण सुरू आहे. आता तू येथे आली आहेस तर तू आम्हाला सहकार्य कर. अमृत वाटपांचे महान कार्य तुझ्यासारख्या स्त्रीच्या हातून जर झाले तर आम्ही स्वतःला भाग्यवान समजू. हे कमलनयने, तू आम्हा सर्वांच्या हृदयात भरली आहे. तू कसेही अमृत वाटप केले तरी आम्ही ते मान्य करू. आमच्या तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मोहिनी सर्व दैत्यांना म्हणाली, अरे रे रे, तुम्ही सर्वजण वेडे आहात. ज्या स्त्रीशी तुमची ओळख नाही त्या स्त्रीकडे अमृत वाटपांचे कार्य बिनधास्तपणे कसे काय सोपवता? तुम्ही माझे मदमस्त लावण्य पाहून माझ्यावर एवढा विश्वास ठेवला हे बरोबर नाही. तुम्ही सर्वजण सदैव मदिरा व मस्तांनी यातच गुरफटलेले असतात याची मला पूर्ण कल्पना आहे. पृथ्वीलोकी अनेक जण स्त्रियांवर भाळल्यामुळे लयास गेली आहे. प्रत्येक पुरुषांच्या मनात निसर्गतच स्त्री प्रेम असते. प्रत्येक पुरुषांच्या मनात कोणत्या ना कोणत्या स्त्रीबद्दल प्रेम असते. पण हे प्रेम जर परमशक्तिशाली भगवंताच्या चरणकमलावर अर्पण केले तर प्रेम जर परमशक्तिशाली आहे जर अर्पण केले तर त्याचे अनमोल नरदेहाचे सार्थक होते. मानवी आयुष्याचे बालपण, तारुण्यपण, प्रौढत्व, वार्धक्य असे 4 विभाग आहेत. पुरुषास तारुण्यापासून अगदी वार्धक्यापर्यंत स्त्रीसुखाचा हव्यास असतो. काळ हा जन्मापासून दबा धरून बसलेला असतो. कोणाला केव्हा कुठे कसा मृत्यू येईल हे काहीच सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या बालपणापासून मनाला स्वरूपाची गोडी लावून कल्याण साधावे. सर्व दैत्य मोहिनीवर अमृत प्राशनाची जबाबदारी सोपवून निश्चिंत होते. मोहिनीने सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी अमृत प्राशनाचा कार्यक्रम होणार होता. सर्वजण दुसऱ्या दिवशी अमृत मिळणार म्हणून शांत चित्ताने झोपून गेले. इकडे विष्णूंनी सर्व देवगणास व देवेंद्रास अमृत प्राशन कार्यक्रमासाठी आवर्जून बोलून घेतले व सर्व बेत सांगितला. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे अमृत प्राशनासाठी देवदैत्यांची मैफिल जमली. देवगण हे आपले पाहुणे आहेत असे सांगून मोहिनीने दैत्यांची समजूत काढली व देवांना सुद्धा अमृत देण्याची परवानगी मिळाली. अमृत प्राशनासाठी मंगत बसल्यानंतर मोहिनीने बलिराजास विचारले, हे राजन, मी आधी देवांना अमृत देऊ का दानवांना अमृत देऊ? बली म्हणाला, आम्ही सर्वांनी तुला हे कार्य सोपवले आहे. जशी तुझी इच्छा असेल त्याप्रमाणे तू अमृत वाटप कर. आमची काही तक्रार नाही. बलीचे हे बोलणे ऐकल्यानंतर मोहिनीने विष्णूने देवांना अमृत देण्यास शुभारंभ केला. त्यांच्या पंक्तीत यक्ष, गंधर्व, किन्नर सर्वजण बसले होते. त्यांना सुद्धा विपुल प्रमाणात अमृत दिले. मोहिनी अमृत संपवायच्या नादात होती. देव एवढे अमृत प्राशन करीत आहे हे पाहिल्यानंतर दैत्य मनातून चरपडू लागले. मोहिनीकडून दैत्यांना अमृत मिळणार नाही असे मनात धरून राहून नामक दैत्याने देवाचे रूप घेतले. एक नामक दैत्य होता, राक्षस होता. त्याने देवाचे रूप घेतले व देवदेवतांच्या पंगतीमध्ये जाऊन बसला. सूर्य चंद्रास राहूचा डाव कळला होता. सूर्य देवताला आणि चंद्र देवतेला राहूचा जो दैत्य होता तो सूर्याला आणि चंद्राला त्या राहूचा डाव कळला होता. त्यांनी मोहिनीस खुनेने सांगितले की हा देव नसून साक्षात राहू दैत्य आहे. मोहिनीने आपले खरे रूप प्रगटले व आपल्या हातातील सुदर्शन चक्राने राहूस कंठस्नान घातले. राहूस कंठस्नान घातल्यामुळे त्याचे चिरकमल आकाशात गेले व धिप्पाड असा देह जमिनीवर क्षणार्धात कोसळला. आपणास फसवले गेले आहे हे कळल्यानंतर दैत्य संतापले. त्यांनी देवांना युद्धासाठी आव्हान दिले आणि राहू व चंद्र यांच्यात युद्ध सुरू झाले. देव निशस्त्र असल्यामुळे चंद्राला पुढे करून स्वर्गलोकी पळून गेले. भयभीत झालेला चंद्र महादेवात शरण गेला व मला या संकटातून सोडवा असा धावा करू लागला. भोलेनाथ म्हणाले, अरे, मी असताना तू घाबरू नकोस, सर्व काही व्यवस्थित होईल. शिवशंभूने चंद्रास आपल्या जटेमध्ये ठेवून अभयदान दिले. चंद्राच्या युक्तिवाद राहूने ओळखला होता. तो सदाशिवास म्हणाला, चंद्र हे माझे भक्ष्य आहे.
त्याला तुम्ही तुमच्या जटामधून मुक्त करा. नीलकंठ म्हणाले, राहू, जो कोणी मला शरण येतो त्याच्यावरची सर्व संकटे मी स्वतः दूर करतो. राहूने शंकरांना विनंती करून चंद्राप्रमाणेच जटेमध्ये स्थिर राहण्याची अनुमती मिळाली. मस्तकावर स्थिर झाल्यानंतर चंद्र घाबरला. ओम नमः शिवाय असा जप करू लागला. चंद्रदेवता सुद्धा ओम नमः शिवाय असा जप करू लागला. जयघोष करून शिवभक्तांनी भक्तियुक्त अंतकरणाने शिवपूजन करावे. शिवपूजन करताना सहकुटुंब सहपरिवार सहित पूजा केल्यास सर्वांनाच पुण्य लाभते. महादेव हा सर्वांचा सात्विक मनोकामना पूर्ण करणारा आहे. शिवभक्तांनी शिव विष्णू यांच्यात भेदाभेद कधी करू नये. जो कोणी पुण्यवान पुरुष दुसऱ्याने केलेली शिवपूजा पाहून आनंदित होतो तो श्रेष्ठ लोकी गमन करतो. जो त्रिपुरारी पौर्णिमेस महादेवासमोर त्रिपुराची वात लावतो त्यास अक्षय पुण्य प्राप्त होते. ही त्रिपुरारी वात जेवढा वेळ जळते तितके युग तो भाग्यवान मनुष्य स्वर्गामध्ये भगवान शिवाजवळ राहतो. जो कोणी उमानाथास कर्पूर आरती करतो, कापूर लावून आरती करतो, कर्पूर गौरम अर्पण करतो त्याला महान मुक्ती प्राप्त होते, महान पुण्य प्राप्त होते. जो कोणी दररोज शिवाची पूजा करतो त्याच्या पुण्याचे वर्णन काय करावे. आता वाचकांसाठी रुद्राक्षाची महिमा आणि माहिती देत आहे. रुद्राक्ष हे एक मुखापासून षोडश मुखापर्यंत म्हणजे 16 मुखापर्यंत असतात. पंचमुखी एकमुखी रुद्राक्ष शिवभक्ती धारण करणारा आहे. पंचमुखी हा रुद्राक्ष अतिशय महत्त्वाचा असतो. शिवभक्तांनी धारण करावा. जो कोणी नित्यनेमाने एकमुखी रुद्राक्ष धारण करतो तो जन्म मृत्यूच्या दृष्टचक्रातून मुक्त होतो. 84 लक्ष योनीचा प्रवास पार केल्यानंतर जीवात्म्यास मानवी नरदेह प्राप्त होतो. त्यामुळे शिवपूजन करून मानवी आयुष्याचे सार्थक करावे. जो शिवभक्त नित्यनेमाने पंचमुखी रुद्राक्ष धारण करतो तो विनयासी रुद्रलोकी जातो आणि त्याला 1000 रुद्र अभिषेक केल्याचे पुण्य दररोज मिळते. जो नित्यनेमाने पंचमुखी रुद्राक्षाचे जल पितो त्याला कोणतेही आजार होत नाही. 1 ग्लास पाण्यामध्ये रुद्राक्ष टाकून द्यायचा. ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि ते पाणी आपल्या मुलांना द्यावे, प्यायला आजारी व्यक्तीला द्यावे या आपण प्यावे. याच्याने मुलांची तीव्रतेने बुद्धीची वाढ होते, मुलं हुशार होतात. जर नोकरी व्यापारात लाभ होत नसेल या प्रमोशन होत नाही आहे, पेपरला जात आहे, इंटरव्ह्यूला जात आहे, नवीन जागा घेत आहे, कुठल्याही शुभकामी जर पंचमुखी रुद्राक्षाचे पाणी पिऊन जर निघाले तर कुठल्याही कार्यात यश येते. आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून बाहेर पडावे. कपाळी भस्म लावावे, गळ्यामध्ये रुद्राक्ष, मुखामध्ये ओम नमः शिवाय मंत्र जपावा. म्हणजे हे 3 काम केले म्हणजे त्या व्यक्तीला त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. म्हणून दररोज रुद्राक्ष धारण करावा. जो कोणी स्नान समयी, संध्या समयी, जप तप समयी जर रुद्राक्ष त्याच्या अंगावर राहिले तर त्याच्यासारखा पुण्यवान व्यक्ती, भाग्यवान व्यक्ती कुठे नाही. आणि जर तो जप तप संध्या हवन करत आहे आणि दुसऱ्याचा कोणाचा सुद्धा त्या व्यक्तीला स्पर्श झाला तरी सुद्धा त्याने जेवढे जप तप हवन केले आहे तर त्या बाजूच्या व्यक्तीला लागतील. या त्याचा चेहरा सुद्धा बघून घेतला तर त्याचे पापाचे नाश होईल आणि त्याला शिवपूजा केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. जो भक्त खूप शिवपूजा करतो आणि कोणाच्या घरी जर गेला तर त्याचे चरणकमल ज्या घरामध्ये पडतात तर तेथला दरिद्रतेचा सुद्धा नाश होतो. म्हणून शिवपूजा केल्यानंतर आपल्या घरीच यावे, कोणाकडे जास्त जाऊ नये. आणि जर दिवसभराची शिवपूजेची पूजा केलेली आहे तुम्ही तरी सुद्धा ज्या व्यक्तीच्या घरी जाणार तर त्याला सुद्धा 1 पटीने फळ त्या व्यक्तीच्या घरी मिळेल. 99 पटीचं फळ तुम्हाला मिळेल, पण 1 पटीचा 1 अंश त्या व्यक्तीला लाभेल. एवढं शिवमहिमांचा भक्तीचा वर्णन स्कंद पुराणमध्ये सांगितलेलं आहे. स्कंद पुराणात सांगितले गेले आहे की 1 बेलपत्र घ्यावी, आजूबाजू लाल चंदन लावावे, मधल्या बेलपत्रीला शहद लावून अशोक सुंदरीजवळ अर्पण करावे. याच्याने मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात. 7 बेलपत्री घ्यावी, एका कळशामध्ये त्यामध्ये थोडे गंगाजल टाकावे, 1 तांदूळचा दाणा टाकावा आणि तो कलशा घेऊन जेथे नंदीचा पाय मुडलेला आहे तर तेथे जल अर्पण करावे. स्वदा 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 असे बोलावे आणि नंतर ते जल अर्पण केल्यानंतर जी बेलपत्री उरलेली आहे तर ती नंदेश्वरच्या डोक्यावर ठेवावी आणि त्यानंतर ठेवल्यानंतर परत शिवलिंगावर ते 7 बेलपत्री अर्पण करावी.
7 बेलपत्रीमधून एक बेलपत्री गणेशजीच्या चरणाजवळ ठेवावी. तेथेच बाजूला गणेशजीचं स्थान आहे. गणेशजी, कार्तिक स्वामी, कमलहस्त, अशोक सुंदरी, नंदेश्वरच्या डोक्यावर जिथे पाय मोडलेला आहे तिथे अशी 7 बेलपत्री संपूर्ण दूर ठेवावे. त्याच्यातली जी अशोक सुंदरीजवळ एक बेलपत्री ठेवली आहे तर ती उचलून आपल्या हातावर, उजव्या हातावर ठेवावी आणि मनातल्या मनात प्रार्थना करावी. ज्याला धन नाही, ज्याला मोक्ष हवा असेल, ज्याला काही संकट अडीअडचण असेल, ज्या मुलामुलींचे लग्न होत नसणार तर ती बेलपत्री घेऊन बोलावी की माझी ही इच्छा पूर्ण कर. जागा, प्रॉपर्टी, बऱ्याच काही जणांना कोणाचे अलग अलग प्रॉब्लेम असतात. तर अशी मनातली जे तुमची प्रॉब्लेम असेल ती भगवान शिवाला सांगावी. आणि जी प्रार्थना तुम्ही करत आहे तर ती नवदुर्गा मातेचे, अंबे माताचे स्मरण करावे. माता राणीला प्रार्थना करावे की हे माता राणी, तू जगत जननी आहे, सर्वांची आई आहे, तर आमची इच्छा तू लवकर पूर्ण कर. आम्ही अज्ञान बाळ आहेत तुझे, तर तू आमचा हा निरोप माझ्या पिताला म्हणजेच भगवान शंकरापर्यंत तू पोचून दे. अशी प्रार्थना करून ती बेलपत्री शिवलिंगावर अर्पण करावी. म्हणजे तुमच्या 6 महिन्यातच जे कार्य अपूर्ण होत आहे तर ते कार्य नक्कीच पूर्ण होईल असे या स्कंद पुराणात सांगितले गेलेले आहे. तर अशा प्रकारे रुद्राक्ष धारणाचा महिमा आणि 2-4 उपाय या स्कंद पुराणामध्ये सांगितलेले होते. तर ते उपाय मी तुम्हाला सांगितले. प्रदोष कालावर जो कोणी शिवलिंगाजवळ दीप लावतो तर त्याचा वंशवेल खूप वाढतो. प्रदोष कालावर शिव मंदिराच्या चौकटावर दिवा लावावा, आपल्या घराच्या चौकटावर दिवा लावा, आपल्या घराच्या मंदिरात दिवा लावावा, मटक्याजवळ दिवा लावावा. याच्याने पितृदोष दूर होतो. ज्या घरामध्ये कटकट चालू आहे तर अशा लोकांनी 5 दिवे प्रदोष कालावर 7 दिवसपर्यंत सतत लावावे, म्हणजे पितृदोषापासून मुक्ती मिळेल. तर असे हे काही उपाय स्कंद महापुराणात आलेले आहे. तर ते मी तुम्हाला सांगितले. रुद्राक्ष धारण करणारा मनुष्य कितीही पापी असला तरी त्याच्या रुद्राक्षांचे महान सामर्थ्यामुळे त्या व्यक्तीच्या पापांचा नाश होऊन त्याच्या जन्माचे उद्धार होते आणि वैकुंठ लोकची, शिवलोकची त्याला प्राप्ती होते. शिवभक्त आपल्या कपाळावर जो भस्म धारण करतो, एक बेलाचे फळ घ्यायचे. जे बेलाचे फळ आहे तर ते एक बेलाचे फळ घ्यावे. त्या बेलाचे फळाला चांगले सुकवून घ्यावे. त्यामध्ये थोडीशी कापूर टाकावी, 8-10 कापूर टाकावी, 20-25 लवंगा टाकाव्या. एका भांड्यामध्ये जाळून घ्यायचे ते बेलाचे फळ. जाळल्यानंतर त्याची राख बारीक छानून घ्यावी. एका डबीत चांगली भरावी. शिवमंदिरात जावे. अगोदर शिवलिंगाला चांगले स्वच्छ पुसून घ्यावे, घासून घ्यावे, साबणाने स्वच्छ, अभिषेक दुधाने, मधाने, दह्याने असं स्वच्छ शिवलिंग धुवून घ्यावे. आणि जे बेलाचे फळाची तुम्ही राख केली आहे, भस्म केली आहे, ते शिवलिंगावर या मंत्राने जप करावा. कितीही दारिद्र्य मनुष्य राहिला तर त्याचा भंडार भरलेलाच राहतो. तर कोणत्या मंत्राने जप करावा? ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धी मे देहि देहि दापय स्वाहा. जी डबी घेऊन गेलेली आहेत भस्माची ती शिवलिंगावर अर्पण करावी. शिवलिंग ओली नसावी, शिवलिंग सुक्की चांगली कणकणीत असावी. नंतर तुम्ही तो मंत्र 108 वेळा कुबेर मंत्र बोलायचा आहे. वेळ नसणार 51 वेळा, 21 वेळा, 11 वेळा श्रद्धा मनाने जपावा. त्यानंतर ती पूर्ण भस्म तुम्हाला धूप, दीप, अगरबत्ती करावी. सुकी भस्म शिवलिंगावर 5-10 मिनटं राहू द्यावी. नंतर चांगल्या व्हाईट कपडा, सफेद कपडा, कोरा कपडा, लाल सोडून कोणताही चालेल, तो कपडाने ती भस्म त्या डबीत परत घेऊन यावी. कारण ती सिद्ध झालेली आहे कुबेर मंत्रांनी. आणि ती अशा ठिकाणी ठेवावी. मासिक पिरियड, सुतक वगैरे डिलेवरीच्या पिरियडमध्ये घरामध्ये कुठे हात लावू नये अशा एका ठिकाणी ठेवावी. आणि दररोज ज्यांचे व्यापार आहे, दुकाने, घरामध्ये तर तुम्हाला ते भस्म जी आणलेली आहे तुम्ही ती आपल्या कपाळी लॉकरमध्ये तुमचे पैसे ठेवतात त्या ठिकाणी, जिथे तुमचे दुकान आहे, व्यापार आहे, जिथे गल्ला आहे तिथे एक बिंदी लावून द्यायची ती भस्माची. आणि मग तुम्ही कामाला जा. फरक 6 महिन्यात दिसेल. कितीही मोठे कर्ज असेल तर ते कर्ज दूर होईल. एवढे हे उपाय महास्कंद पुराणमध्ये आलेले आहे. भरपूर स्कंद पुराण मोठे आहे. बरेच काही उपाय या स्कंद पुराणमध्ये सांगितलेले आहे. तर आपण स्कंद पुराणातील उपाय मराठीत शुद्ध भाषेत आपण ऐकत आहोत. तर हा उपाय
पॉवरफुल आहे. आणि जो भस्माचा उपाय तुम्हाला मी सांगितला, हा उपाय तुम्ही जर धनत्रयोदशीच्या दिवशी रात्री 12 वाजता केला, या महाशिवरात्री फेब्रुवारी महिन्यात येते त्या दिवशी जर केला रात्री 12 वाजता, तर हा अतिशय कुबेरासारखे धन मिळते. कारण कुबेरजी सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी कुबेरजीचं स्थान यक्ष होते, यक्ष होते, दैत्य होते, पण त्यांना स्थान कुबेराचं भेटलेलं आहे. कारण का रात्री 12 वाजता भगवान शिवापुढे गेले, ते शिवलिंगाजवळ गेले महाशिवरात्रीच्या दिवशी काही फळ खाण्याच्या आशेने. तर त्यांना फळ काही मिळाले नाही, पण अंधार होते, त्यामुळे त्यांनी त्यांचे स्वतःचे वस्त्र फाडले आणि एक दीप प्रज्वलित केला. तर भगवान शिवलिंगामधून प्रकट झाले आणि म्हणाले की बाळा, तुला काय पाहिजे माग. त्यावेळेस भगवान शिवाने यक्षपतीला कुबेरजीचे स्थान देऊन दिलेले आहे. म्हणून या शिवलिंगाजवळ भस्माचे एवढे महत्त्व आहे. तर असे शिवभक्त आपल्या कपाळी जर भस्म धारण करतात तर त्यांच्या सर्व पापांचे नाश होते आणि त्यांच्या घरात बरकती राहते. भस्मलेपनाने सर्व महापापांची होळी होते, म्हणजे नाश होते. भस्मलेपनाचा महिमा अगाध आहे. ज्या शिवभक्तांच्या कपाळावर भस्म दिसते ते स्वतः शिवभक्त साक्षात शिवच समजावे. आणि जर ते भस्म ज्या व्यक्तीने लावलेले आणि दुसऱ्याला बी त्याचा स्पर्श झाला तर त्यांचे सुद्धा पापांचा नाश होऊन त्यांना शिवलोकाची प्राप्ती होते. अशा शिवभक्तांचा नित्य दर्शनमुळे सुद्धा सर्व पापे नाहीशी होतात. प्रत्येक शिवभक्तांनी शिवाची पूजा केल्यानंतर कपाळीस न विसरता भस्म लावावे. ओम नमः शिवाय. ओम पार्वती महेश्वराय नमः. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सैतम नमामि. तर असा हा भाग आपला दुसरा तुम्हाला श्री स्कंद पुराणातील मोहिनी अवताराचे, चंद्राचे रक्षण कसे झाले आणि रुद्राक्षाचे महिमा आणि भस्म कशी सिद्ध करावी तर मी ते तुम्हाला सांगितले. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब, आपल्या गावाची कमेंट्स, नाही तर हर हर महादेव, ओम नमः शिवाय, जय श्री महाकाल काहीतरी माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नक्की करा आणि शेअर करायला आपल्या ग्रुपमध्ये विसरू नका. जय श्री महाकाल.